असलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बातम्यांचे अर्धशतक. ज्या कंपनीचा 90 कोटी रुपयांपेक्षा अधिक कोटींचा दंड माफ केला होता त्या कंपनीने जाहिरात दिली का? रोहित पवार यांचा चंद्रशेखर बावनकुळेंना प्रश्न. कोणत्या कंपनीला 90 कोटी रुपयांचा दंड माफ केला तेही सांगा. रोहित पवार यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या, बावनकुळे यांचा पलटवार. रोहित पवारांनी सादर केले बावनकुळेंवरच्या आरोपांचे पुरावे. मेगा इंजिनिअरिंगचा 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचे त्यांनी पुरावे दिलेत. विनापरवाना गौण खनिज उत्खननाच्या प्रकरणी ठोठावला होता दंड, तर कुठेही हा दंड माफ केलेला नाही अशी वक्तव्य करून रोहित पवार प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. बावनकुळेंचं प्रत्युत्तर. अशा प्रकारच्या जाहिराती गुंड किंवा बिल्डर देतात म्हणून नाव सांगणं टाळलं असेल. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. भाजप हा बेनामी लोकांचा पक्ष असल्याची राऊतांची टीका. आयपीएस अंजली कृष्णांसोबत घडलेला प्रकार इतर काँग्रेस शासित राज्यांमध्ये घडला असता तर भाजपनं रान पेटवलं असतं. सामनामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खरपूस समाचार. श्रीकांत शिंदेंनी आज बोलावली शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकीचं आयोजन. उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे खासदार आज मॉकपोलच्या माध्यमातून सराव करतील. एनडीए आणि इंडिया आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएची जय्यत तयारी. एनडीएच्या खासदारांनी 2 दिवसीय प्रशिक्षण सुद्धा घेतलंय. ठाकरेंच्या शिवसेनेला अजूनही शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाही. पक्षाकडून जानेवारीमध्येच परवानगीसाठी अर्ज. लवकरच परवानगी दिली जाईल. मुंबई महानगरपालिकेकडून माहिती. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरती मंत्रिमंडळ बैठका संबंधितांशिवाय इतरांना आतमध्ये प्रवेश नाही. मुख्य सचिव कार्यालयाच्या सूचना. मंत्रिमंडळ बैठकीच्या दरम्यान भेटायला आलेल्या लोकांची गर्दी वाढत असल्यामुळे निर्णय. सांगलीवाडीमध्ये होडी स्पर्धेच्या दरम्यान खासदार विशाल पाटील यांना सांगलीमधील अनेकांच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात चिमटा काढत जयंत पाटील यांनी टोमणा मारलाय. नदीमध्ये जास्त होड्या झाल्या की शहाण्यानं काठ कधीही सोडू नये, जयंत पाटील यांचं वक्तव्य. भिवंडीमध्ये आगामी पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मोर्चे बांधणी. पक्षप्रवेश मोहीम अंतर्गत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश मोहिमेचं आयोजन. कोकणामधील विभागीय प्रशिक्षण केंद्र चिपळूणमध्ये सुरू करणार प्रवीण दरेकर यांची घोषणा. कोकणामधील मुलांची मार्केटिंग चेन तयार केली जाईल. दरेकरांची माहिती. आंबा, काजू आणि मासेमारीमुळे स्वतंत्र कोकणाचा ब्रँड तयार करण्याची संधी आहे. पुण्यामधील आयुष कोमकर. तर या बातमीनंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा.